मित्रांनो, हा 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 काय खरंच अवघड आहे ना, काही काही विषयांवर अं, बोलताना खरंच आपल्याला ऑकवर्ड होतं. आणि विशेषतः त्याच्या मागचं एक दारुण, भीषण, करुण असं जे सत्य असतं ते एक्सपोज करताना तर फारच अडचणीच होत. हे अडचणीचं होतं याचं कारण असं की दोन गोष्टी आहेत. एक तर असं आपल्याला प्रिय आवडत्या असलेल्या व्यक्तींवर काहीतरी तुम्हाला दोषारोप ठेवावा लागतो. आणि दुसरं असं की लोकांना असं वाटू शकतं की तुम्ही गुन्हेगाराची बाजू घेताय का? तुम्ही बाजू गुन्हेगाराची घेताच कशी? पण असं आहे की आपण बाजू नको घेऊया, पण निदान सत्याला तर सामोरे जाऊया. काय घडतंय, काय बिघडतंय याची वाच्यता तर कुणीतरी केली पाहिजे. आज असं झालंय की सकाळपासून चॅनलवर बातम्या चालल्यात की सचिन वाझे यांनी आरोप केला अनिल देशमुखांवर आणि जयंत पाटील यांच्यावर सुद्धा की ते त्यांच्या पीएच्या माध्यमातून खंडणी वसूल करत होते. परमवीर सिंहांनी तर मागेच हा आरोप केला होता. त्याच्यावरूनच तर अनिल देशमुखांना पुढे सगळं काय म्हणूया, अग्निदिव्यातून म्हणूया, संकटातून म्हणा, काय जे म्हणायचं. आता तुम्ही जर त्यांचे समर्थक किंवा सहानुभूतीदार असाल तर साहजिकच शब्दामध्ये फरक असतो. तुम्ही म्हणाल की अनिल देशमुखांना अग्निदिव्यातून जावं लागलं, 1.5 वर्ष तुरुंगात राहावं लागलं. पण तुम्ही त्यांचे विरोधक असाल तर म्हणाल की सापळ्यात पकडले गेले. कशात तुम्ही कोणत्या बाजूला आहात एखाद्या विषयाच्या त्यानुसार तुम्हाला शब्द वापरावे लागतात. त्यांच्या बाजूला अग्निदेव, यांच्या बाजूने सापळ्यात अडकले स्वतःच्याच, असं पण म्हणू शकतो. तर त्याच्या बाबत राळ उठलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की या तुमच्या सचिन वाझेच्या गौप्यस्फोटात संदर्भात गौप्यस्फोट आणि ती काय काय आता कसं आहे ना की आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जर त्या क्रमाने घडलं तर मग त्यावेळेला तुम्ही मला दाद द्यायची. त्यावेळेला म्हणायचं अनिलजी, किंवा मागे तुम्ही 2 ऑगस्टला एक व्हिडिओ केला होता. आज 3 आहे का 2 आहे रे? ऑगस्ट किती आहे आज? 3 ऑगस्ट आहे. 3 ऑगस्टला तुम्ही एक गौप्यस्फोट केला होता आणि त्यात असं म्हणाला होता. हो, खरंच आता या निवडणुकीच्या पूर्वी ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तसाच तो गौप्यस्फोट खरा ठरलेला दिसतोय. तो तुम्ही कुठून मिळवला होता आणि इतका खरा ठरला? जसं अजितदादा पवारांवर साक्षात प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70-75 हजार कोटी रुपयांचा अपहार, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार केल्याचा आरोप जाहीर सभेमध्ये अजितदादा पवारांवर सिंचन घोटाळा आणि याच्या प्रकरणात केलं. त्यावेळेला माझ्या ज्या मित्राने मला असं सांगितलं की आज ज्या अर्थी एवढा मोठा आरोप अजितदादांवर केलाय आणि तोही प्रधानमंत्र्यांनी केलाय, याचा अर्थ पुढल्या 4-8 दिवसात, त्याला तर त्यांनी 4-8 दिवस दिलेच होते, तो म्हणाला या 4-8 दिवसामध्ये अजितदादा येतात की नाही बघ भारतीय जनता पक्षात, किंवा शरद पवारांना सोडून देतात आणि त्यांच्याबरोबर महायुतीत येतात की नाही बघ. कारण तो म्हणाला की आतापर्यंत हा इतिहास आहे की तो, मग आता तर रवींद्र वायकर वगैरे पुष्कळ त्या लाईनीमध्ये आले, की आतापर्यंत हा इतिहास आहे की ज्याच्या विरुद्ध आरोप केले तो पुरेसा कोंडीत पकडला गेला की त्याला मग आपण म्हणू त्याप्रमाणे, आपण सांगू त्या दिशेने, आपण सांगू त्या मार्गाने खेचायचं. आधी ठेचायचं मग खेचायचं, बरोबर आहे? तो त्यावेळेला म्हणाला की बघ 4-8 दिवसात ना अजितदादा बहुतेक, कारण अजितदादांची सहनशक्ती संपली असणार,
त्यांच्यावर छापे घालून झाले, त्यांना पीडा करून झाली, त्यांना त्रास देता येईल तेवढा देऊन गेला. अगदी त्यांच्या बहिणींवर सगळ्यांवर झाले. त्यावेळेला ते शरद पवारांच्या बरोबर असल्यामुळे शरद पवारांनी सहानुभूती दाखवली होती त्यांना. हे पण बघण्यासारखं असतं की आज ज्या अजित पवारांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक तुटून पडतात, त्याच अजित पवारांची बाजू घेत होते ते, नाही का? तुम्हाला आठवतंय ना त्यावेळेला की ही राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे. शरद पवार तर एवढे पण म्हणाले, यावेळेला पाहुणे आलेत पण जरा वाजेपेक्षा जास्त दिवस राहिलेत, अजून जायचं नावच घेत नाहीयेत. ते छापे कुणावर होते? ते अजितदादांवर होते, ज्या अजितदादांच्या संदर्भामध्ये आता त्यांचेच प्रवक्ते वगैरे जे आहेत, कोल्हे वगैरे, ते काय वेगळंच बोलतात. त्यांच्या दृष्टीने आता अजित पवार हे भ्रष्टच आहेत. त्या दिवशी ते बळी होते. ते चालतं राजकारणात. पण ज्या मित्रांनी मला त्यावेळेला सांगितलं की अनिल, पुढल्या घटनाक्रमामध्ये आता अजितदादांची सहनशक्ती संपली. पंतप्रधानांनी आरोप केल्यानंतर तर मी त्याला असं विचारलं की अजितदादांची सहनशक्ती संपली हे तू म्हणतोस ते ठीक आहे, कदाचित तू म्हणतोस तसं 4-8 दिवसात पुढल्या ते येतील, पण पक्ष फोडतील, पण त्यांच्याकडे असेल पण नंबर, आपल्याला काय माहिती. ती सगळी तयारी करायची या लोकांनी करून घेतली असेल आणि तरी अजितदादा फुटत नाहीयेत. आणि गेल्या वेळेला तरी येऊन परत अमित शहाना म्हणाले होते ना ते की शब्द तुम्हाला पाळावाच लागेल, अमित शहाने त्यांना सांगितलं, म्हणून ते इकडे आले वगैरे. बऱ्याच थेरीज आहेत, त्या प्रत्येकाची वेगळी थेरी आहे. पण आले आणि गेले. तर यावेळेला त्यांनी आल्यानंतर त्यांचे परतीचे दोरच कापून टाकले पाहिजेत म्हणून प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर आरोप केला. त्यांना कळून चुकलं की आता यापुढे फक्त जेल किंवा भाजपचा बेल किंवा गळ्यातली बेल, घंटा, त्यांची घंटा जर बांधून घेऊन त्याच्यावर आपण असं घुंगरू वाजायला लागले आपल्या गळ्यामध्ये, तरच आपली सुटका आहे. नाहीतर आपली अवस्था प्रधानमंत्री बडवलेल्या बैलासारखी करून टाकते. त्यामुळे ते स्वतःला टाग्या म्हणतात, पुढे त्यांना वळू म्हणतात. त्यामुळे त्यांनी मग निर्णय जो सेमीफायनल मध्ये होता तो फायनल केला आणि ते आले इकडे. हे त्यांनी जेव्हा सांगितलं ना, अगदी खरं सांगतो तुम्हाला, माझा विश्वासच बसला नव्हता. मी म्हटलं अरे मग अजितदादा एवढ्या सगळ्या ह्याला सामोरेच गेले नसते, एवढ्या धाडी पडल्या, एवढे एक्सपोज झाले, मुलाचे अकाउंट फ्रीज, त्यांचं सगळं भवितव्य पार्थ आणि याच्यामध्ये त्यांनाही त्रास दिला, त्यांना स्वतःला बदनाम करून टाकलं. कसं जातील ते? होणार नाही. बघ, ही बीजेपीची स्ट्रॅटेजी आहे, आधी ठेचा चेचा आणि मग नंतर त्याला आपल्याकडे ओढा. आणि नंतर रवींद्र वायकर बाबत तर त्यांनी सांगितलंच की बघ, रवींद्र वायकर जाण्याच्या आधी 2 दिवस मला म्हणाला होता तो की संजय राऊत मला म्हणाला होता की मी जाता जाता नावही सांगून टाकलं तुम्हाला. तो म्हणाला होता की रवींद्र वायकर येऊन रडले आणि म्हणाले की एवढा छळ मांडलाय आणि असं दारामध्ये पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत, काय करताय? आम्ही सांगतो त्याप्रमाणे शिंदे सेनेत जाताय कारण तुम्हाला ते सोयीचं आहे, कारण तो पक्ष अधिकृत झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला पक्षांतर कायदा राजीनामा देणं वगैरे भानगडी नाही. तर समोर जाऊन गाडीत बसताय. म्हणजे असं अक्षरशः पाण्यामध्ये डोकं बुडवलंय, मधूनच वर काढलाय आणि विचारताय काय दिवस सोडून खाली पायाला झोंडा बांधलेला आहे. वायकरांचं काय, अजित पवारांचं काय, पायाला झोंडा बांधलेलाच होता की तुमचा हात सोडला की तुम्ही बुडालात, काय करताय? तर खरं ठरलं होते वायकरांबाबत, एक खरं ठरलं संजयने सांगितलेलं, अजितदादांबाबत एक खरं ठरलं. आता आज संजयने सूचकपणे असं एक वक्तव्य केलं आहे, पण त्याच्यामध्ये अजून त्यांनी खरं ते स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं. कदाचित जी रिस्क मी घेऊ शकतो ती तो घेऊ शकत नसेल. मी काय, मला कळलं एखादी गोष्ट आणि ती अगदी उद्या तशी घडली नाही किंवा हे नाही, तर मी सांगू शकतो किंवा मला कळलं, मी तुमच्या पुढे शेअर केलं. हा, पुढे तसं घडलं का नाही घडलं, का नाही घडलं, घडलं तर का नाही घडलं तर का, हे विश्लेषकाला एक ती सोय असते की तो दोन्ही बाजूनी खुलासे करू शकतो आणि स्वतःच उसासे टाकू शकतो आणि स्वतःच दिलासेही देऊ शकतो की हो मी म्हणालो होतो घडणार घडणार घडणार, पण नाही घडलं. घडणार का याची कारणं मीच देतो आणि घडलं का नाही याची कारणं नंतर मीच देतो. याला शाहजोकपणा म्हणतात, जे सगळेच विश्लेषक करतात. मग मी कसं अपवाद असतात. पण यावेळेला ही मला जी माहिती मिळाली ती अशीच आहे की सचिन वाझेंनी 3 पर्याय ठेवले होते. असं म्हटलं तर गैर होणार नाही की त्यांनी
फडणवीसांनी त्यांच्या पुढे पर्याय ठेवले नव्हते, त्यांनी 3 पर्याय दिले होते. तुम्हाला आठवत आहे का की अनिल देशमुख प्रकरणामध्ये अनिल देशमुखांच्या संदर्भात मानवने आरोप काय केला होता? विसरत नाही ना? आता परवाची गोष्ट नाही का, त्यांनी सांगितलं की 4 प्रकारची ऍफिडेव्हिट ही अनिल देशमुखांपुढे ठेवली आणि सांगितलं की याच्यावर सह्या करा. निदान त्यातल्या 2 वर सह्या करा की ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सुशांत सिंग आणि काय रे त्या बाई दिशा सालियन त्या प्रकरणामध्ये तुरुंगात टाकायला आम्हाला सोय होईल. ऍफिडेव्हिट तुम्हीच करा, तुम्ही गृहमंत्री होतात. त्यांनी नाही म्हटलं वगैरे, ते श्याम मानवनी त्याची कथा सगळी हे केली वगैरे वगैरे. पण म्हणजे ही फडणवीस नीती आहे, हा बामणी कावा आहे. हा बामणी कावा असंच म्हणतात हे सगळे त्यांच्याच पक्षाचे लोक, की समोर पर्याय ठेवायचा. हे काय हे यावेळेला अशी माहिती मिळतीये जी आपल्या मित्राकडूनच मिळाली, ती अशी की सचिन वाझेंनी सांगितलं होतं की तुम्हाला हवं त्या प्रकारचं स्टेटमेंट मी देतो. पण पहिली गोष्ट अशी की मी बरीच वर्षापासून आतमध्ये आहे, तुम्हाला जामीन मिळाला पाहिजे आणि जामिनाला माझ्या ठीक आहे ना विरोध करावाच लागतो. जामीन द्यायचं जरी ठरलं ना तरी देखील सरकारचे पोलीस आपले हे अधिवक्ते काय असतात त्यांचे वकील वगैरे किंवा सीबीआय असो हे असो ते असो, ते असं नाही सांगू शकत घेऊन द्या सोडून द्या आम्ही आता तो नाच सोडलाय यांचा, आमचं झालंय पॅचअप, आमचं सेटिंग झालंय, आमची मांडवळ झाली आहे, असं पोलीस आणि वकील आणि हे ते कसे सरकारी सांगू शकतील किंवा सरकारी अशी भूमिका कशी घेणार? मग ते काय करतात, आपलं हे वीक करतात आर्ग्युमेंट. म्हणजे जजच्याही लक्षात येतं की हे आता प्रकरण झालंय, इकडे लाटांगण झालेलं आहे आणि तिकडे लोटाही आता त्या लोट्याने हे पलटी मारलेली आहे. त्यामुळे मग ते म्हणतात ठीक आहे, सरकारला जर इंटरेस्ट नसेल द्या जामीन. आपण अशा केसेस पाहिलेल्या आहेत, त्याची उदाहरणं देता येतील, पण आता काय कालमर्यादेमुळे तशी उदाहरणं देत नाही मी. आता देईन कधीतरी की कसं करतात ते. तर माझ्यांची पहिली डिमांड होती की तुम्ही म्हणाल ते मी स्टेटमेंट द्यायला तयार. तुम्हाला कोणाविरुद्ध स्टेटमेंट पाहिजे? अनिल देशमुखांविरुद्ध. आणि याचं कारण असं की अनिल देशमुख, त्यानंतर तुमचा हा परमवीर सिंह वगैरे या सगळ्या ह्यांच्यामध्ये सचिन वाझे हा तेव्हापासूनचा एक सामायिक आरोपी म्हणा किंवा दुवा म्हणा होता. तर सचिन वाझेची पहिली हे होती की मला जामीन मिळेल, ज्या वेळेला मी अर्ज करतोय आता त्यावेळेला माझ्या जामिनाला फॉर्मल विरोध करा पण मला जामीन मिळेल अशा तऱ्हेचं एक भूमिका घ्या. ओके, आता जामीन मिळेल याच्यावर शिक्कामोर्तब व्हायला फार वेळ लागणार नाही. सचिन वाझे जाईल, आता त्याचं कुठे प्रकरण आहे ते हायकोर्टात आहे मला वाटतं, तिथे जाईल, रितसर जामिनासाठी अर्ज करेल. सरकार अशी नाही मी बोलत तर नाथा अशा तऱ्हेची काहीतरी भूमिका घेईल आणि मूकसंमतीने असं अनुकंपा तत्वावर किंवा हेल्थ इश्यू वगैरे काहीतरी काढतील. हल्ली हेल्थ इश्यू हा इश्यू आहेच ना, तो ह्यांना नाही, केजरीवालांना नाही मिळाला, पण आपल्या इथे नवाब मलिकचं हेल्थ इश्यूवर कायम जामीन मिळाला ना आता रितसर. पण तो रितसर म्हणजे आरोग्याकरता आहे, हेल्थ इश्यूवर तर जामीन आहे, रेग्युलर जामीन नाहीच आहे ना. पण हेल्थ इश्यू कालपर्यंत नव्हता, तेव्हा तर त्यांच्या किडन्या फेल झाल्या तरी त्यांना सोडायला तयार नव्हते. आता सोडलं त्यांना, कारण आता नवाब मलिक हे अजितदादा गटात आहेत ना. तिचा अजितदादा गटात नसते आणि शरद पवार गटात असते तर जामिनाला विरोध तीव्रपणे केलाच असता संस्थांनी त्यांच्या सरकारी. एनिवे, सचिन वाझे यांनी स्टेटमेंट दिलं की अनिल देशमुख पैसे गोळा करायचे आणि ते त्यांच्या पीए मार्फत करायचे. पीएचं नावही जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे, कोणत्या पीएच्या संदर्भात सचिन वाझे बोलतायत ते. पण आता ना हे आता मी जे पुढे हे एवढंच आहे, मला माझ्याकडे जी माहिती आहे ती ही आहे की त्यांना जामीन मिळण्याची व्यवस्था होईल लवकरच. त्याच्या पुढली शक्यता बरं का आता आता हे माझं प्रवचन सुरू झालं. आता आमच्या ऑथेंटिक सोर्सवाल्या मित्राचं हे संपलं की त्याला जामीन मिळणार. आता मला तर असं वाटतं की जामिनानंतर जर त्यांनी बजावलेली कामगिरी पुरेशी असेल, सकस असेल, समर्थ असेल आणि त्याच्यामुळे अनिल देशमुखांना शह बसणार असेल तर जामिनानंतर थोड्या काळाने खटल्याच्या अनुषंगाने ते निर्दोष सुटू शकतात, त्यांना क्लीन चिट मिळू शकते. अरे कोणी सांगावं
विधानसभा निवडणुकीच्या आज जर या घटना वेगाने घडल्या तर ते उमेदवार सुद्धा असू शकतात. ते शिवसेनेत गेले होते मध्ये काही दिवस, माहिती आहे ना तुम्हाला. आय नो हिम व्हेरी वेल. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या त्यांनी ना. याच्या आधीच्या आधी म्हणजे 14च्या निवडणुकीमध्ये सचिन वाझेंनी एक हे तयार केलं होतं, सॉफ्टवेअर, इलेक्शन सॉफ्टवेअर, आणि ते त्यांनी त्याचं एक पॅकेज केलं होतं 25,000चं. आणि त्यावेळेला माझ्या एका मित्राच्या माध्यमातून 1-2-4 भेटी झालं. मला एन्काउंटर स्पेशलिस्टच्या एन्काउंटरच्या बद्दल कुतूहल होतं. आणि सचिन वाझे बिंदासपणे एन्काउंटर कशी फेक असतात, कुठल्या कुठल्या एन्काउंटरमध्ये काय काय धमाल झाली, कशी झाली, मग त्याला कसा सोडतात, त्यांना सांगतात जप्पळ, मग कसं मारतात वगैरे, खूप गोष्टी सांगितल्या आणि इंटरेस्टिंग होत्या. म्हणून मी पण त्यांच्याकडे बऱ्याच वेळा गप्पा मारायला गेलो वगैरे. तर ते मला म्हणाले की अनिलजी, तुमचे राजकीय पक्षांमध्ये ओळखी आहेत एवढ्या नेत्यांकडे वगैरे, तर हे माझं एक सॉफ्टवेअर आहे 25,000चं, तर हे तुम्ही जरा मला मार्केटिंग करून द्या, एक आयात मारून द्या थोडक्यात. आणि त्यांच्या इतक्या गोष्टी ऐकलेल्या होत्या मी त्या एन्काउंटर. मला कुतूहल होतं. त्यांनी पण काहीतरी आपलं 56 वगैरे सारखंच केलं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे ना, तेवढे त्यातले 5,000 तुम्हाला देईन. म्हणजे मला काय पैशाची गरज नाहीये, 5,000 वगैरे नको, तुमचे 25,000 आले की मी तुम्हाला डायरेक्ट तो पेमेंट तुम्हाला करील तुमच्या ह्याच्यावर. तर मला वाटतं मी एक 20 त्यांचे हे विकून दिले त्यांना 25,000चे, आणि ही वॉज व्हेरी हॅपी. आणि नंतर ते एक न्यूज चॅनल आहे, त्याचं नाव घेणं अलाउड आहे का नाही मला माहिती नाही, म्हणून मी घेत नाही. त्याचे ते हे झाले, काय म्हणतात त्याला, क्राईम कन्सल्टंट, म्हणजे क्राईम रिपोर्टिंग कन्सल्टंट झाले. आणि एक दिवस सकाळी त्यांच्या चॅनलवर, जो चॅनल आता नाव घेणं आता आणखीनच अवघड झालं, चॅनलवर माझ्याच एका मित्राच्या संदर्भामध्ये एक त्याच्या म्हणजे उद्योगधंद्याची वाट लागेल, त्याचं दिवाळा निघेल, तो बदनाम होईल, अशा तऱ्हेची बातमी सुरू झाली. मी सकाळी चॅनल पाहत होतो, म्हटलं आपल्या मित्राची, उद्योगपती मित्राची ही बातमी, काहीतरी गडबड आहे. तेवढ्यात त्या मित्राचाच फोन आला. तो म्हणाला, अनिलजी तुम्ही अमुक अमुक नंबरचा ह्याचा चॅनल पाहिलात का? म्हणलं मी आत्ताच बघतोय. काय झालं म्हणलं लफडं, ते कशामुळे येत आहे? नाही काही कळत नाहीये, पण तुमचाच मित्र तिथे क्राईम रिपोर्टिंगचा कन्सल्टंट आहे. म्हणलं कोण? सचिन वाझे. हो म्हटलं, मी आता कॉन्टॅक्ट करतो त्याला, बऱ्याच वेळा भेटतो त्याला, बोलतो. सचिन वाझेला फोन केला. मी म्हटलं हो, ते आमच्या मित्राच्या ह्याच्याबद्दल तुम्ही न्यूज चालवली आहे, पोचली का तुमच्यापर्यंत? म्हणे. म्हणलं हो, मला मित्राचा फोन आला, पण मी पण पाहिली होती, मला काय कळत नव्हतं, कुठे राडा झाला, काय लफडं झालं, कशामुळे ती तुम्ही दाखवताय याचं. कारण अशा तऱ्हेच्या उद्योगधंद्यामध्ये हजारो लोक आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही न म्हणता एकदम याच्यावर चढलायत. तर ते म्हणाले की तुम्ही भेटा का जरा. हा म्हणलं भेटतो ना, तर काय, तो मित्र आहे माझा, त्याला काय काही सेटिंग होत असेल तुमची तर करूया आपण. तर मी गेलो त्यांच्याकडे, हे सचिन वाझेचं मी सांगतोय. गेलो तर ते म्हणाले की असं काही नाहीये, एक 5 लाख रुपये मला चॅनलने मागितले होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला स्कोप देतो, तुम्हाला आमच्या इकडे आम्ही कन्सल्टंट म्हणून प्रोजेक्ट करतो, त्यानंतर तुम्ही दिलेल्या बातम्या दाखवतो, पण आम्हाला काहीच फायदा होत नाही. ऐकताय ना तुम्ही? त्या चॅनलची अशी अपेक्षा होती की तुमच्या क्राईमच्या आम्ही बातम्या दाखवतो, तुम्हाला हव्या तशा दाखवतो, विरुद्ध असतील कोणाच्या तरी दाखवतो, त्यात तुम्ही परस्पर त्यांच्याकडून वसूल करता. तर आम्हाला आता एक रकमी 5 लाख रुपये हवेत. म्हणाला आता इझी गिराईक कोणतं होतं? तर ते म्हणाला हा सॉफ्ट टार्गेट आहे, त्यामुळे म्हणे मग ती बातमी मी चालवली. म्हणलो पण तुम्हाला माहिती आहे ना की माझे त्याचे संबंध आहे, दोस्त आहे माझा तो. हो ना म्हणे, पण एकदा तुम्ही तुमच्या प्रोफेशनल याच्यामध्ये शिरलात की तुम्हाला दोस्त वगैरे काही नसतं. म्हणलं आता हे थांबणार कसं? आता 7:30ला सुरू केलं तुम्ही, आता 8:30 वाजता आहेत, 1 तासभर चालली आहे ती बातमी, आणि परत परत दाखवताय तुम्ही. ती बातमी आता 2 मिनिटात थांबेल म्हणे. म्हटलं काय करू? म्हणजे 5 लाख रुपये घेऊन या तुम्ही. आणि मला बोलावं लागेल. म्हणजे काय बोलायचं आहे, मला अथॉरिटी आहे, मला माहिती आहे, तुम्ही सांगा मला, 2 मिनिटात बातमी थांबव. तेवढा कॉन्फिडन्स मला पण होता, माझ्या मित्रांचा माझ्यावर विश्वास आहे ना. मला विश्वास होता की आपण जर त्याला सांगितलं की बाबा या माणसाला एक 5 लाख रुपये देऊन टाक, नाहीतर हा तुला दिवसभर बातमी चालून बरबाद करेल, तर तो देईल. पण त्याला म्हटलं बंद करा. त्यांनी फोन उचलला, चॅनलला फोन केला. तो म्हणाला ती अमुक अमुक जी बातमी लावली आपण त्याच्या संदर्भात काही वेगळी माहिती मिळालेली आहे, त्यामुळे आता ती लगेच बंद करून टाका. तो म्हणाला एक 10 मिनिटं बसा, आपण चहा वगैरे घेऊ.
तोपर्यंत बंद झालेली दिसेल तुम्हाला. आणि ती वारंवार दाखवत होते ना, दर 10-12 मिनिटात दाखवत होते. ती बंद झाली ना, त्यांनी परत कन्फर्म केलं. ते मला थांबवली का तुम्ही? तो म्हणाला हो थांबवली. अरे ठीक आहे. मला म्हणाला कधी आणून देतोस? आता त्याला फोन करतो तुमच्या समोरच. परत आणखीन आम्हाला घोटाळा होतो. नाही तर तो म्हणतो तू दिले का? हा म्हणतो घेतले किती, दिले किती. म्हणलं तुझ्या समोरच बोलतो मित्राशी. त्याला सांगितलं मी की म्हटलं आपलं सकाळी बोलणं झालं होतं, प्रकरण आता थांबलंय म्हटलं, टीव्हीवर येत नाहीये, पण त्याला 5 लाख रुपये द्यायचे आहेत म्हटलं कन्सल्टंटला त्या. तो म्हणाला देऊन टाकू आपण, तुम्ही माणूस घेऊन या त्याचा, आपण देऊन टाकू. मी म्हटलं मी सांगतो तिथे पाठवून दे. आणि 5 लाख रुपये आम्ही पाठवले, ती बातमी छापली. सचिन वाझे काय आहे हे माझ्यापेक्षा आणखीन अनेकांना माहिती. अर्थात सगळे जण सांगतातच त्याचं सगळं, पण मी तुम्हाला हे काय म्हणतात मी ऑथेंटिकली सांगितलं. फक्त त्या व्यापाऱ्याचं नाव नाही घेतलं हे कराय असं घ्यायचं नसतं. आणि चॅनलचंही नाव नाही घेतलं ते पण घ्यायचं नसतं. असं जर चॅनलवाल्यांची नावं घेऊन कोणाला किती पैसे कशा प्रकारे कुठल्या प्रकरणात दिले हे सांगायला लागलो तर त्यांची माझ्या विरुद्धच मोहीम सुरू होईल नाही का. एनिवे, तर आजचा हा सचिन वाझे जामिनावर नुसतं सुटणार नाही, तर त्याला राजकीय महत्वाकांक्षा आहे जो भयंकर, तो पॉलिटिकल हस्तक आहे, त्याची भयंकर आकांक्षा आहे. तर मग असं होईल का की त्याला या विधानसभा निवडणुकीच्या कुठेतरी क्लीन चिट मध्ये आणून हे करून वगैरे तिकीटच त्याला देतील आमदारकीचं? येस, दुसऱ्या एका माणसाला दिलंच होतं, शिवसेनेने दिलं होतं तिकीट, आठवतंय ना. असंच एन्काउंटर स्पेशलिस्ट होता तो, याला पण देतील. आता बीजेपी देईल का शिंदे सेना देईल किंवा अजित, पण या दोनपैकीच कोणाला तरी द्यावं लागेल. भाजपतून देणं गैरसोयीचं ठरेल याचं कारण मग डायरेक्ट फडणवीसांनी डीलच केलं असा तऱ्हेचा आरोप होईल. त्यामुळे इकडे पाठवतील, शिवसेना टू शिवसेना असं पाठवतील. मग आमदार सचिन वाझे यांचं स्वागत करायला किंवा उद्या ते गृहराज्यमंत्री झाले तर त्यांना हार फुलं द्यायला कोण कोणते काय आलेली फारच लंबी लंबी चालली तुमची. अरे बाबा, राजकारणात काही होऊ शकतं. तुम्ही विचार केला होता का कधी की ज्यांच्याबद्दल 75,000 कोटीचा आरोप केला ते अजितदादा 48 तासात का काय 72 तासामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतात? हे कधी मी बोललो असतो समजा तुम्हाला तर तुम्ही ऐकलं असतात का? ते काय थापा मारताय हो. आता पंतप्रधान बोलून म्हणजे ते सूर अजून आहेत हवेमध्ये, तेवढ्यात ते उपमुख्यमंत्री झाले ना. अरे रवींद्र वायकरला तुम्ही एवढा तोडला, तो झाला ना खासदार. यामिनी जाधव तिकीट मिळालं की तिला तिच्या नवऱ्याने जाहीरपणे सांगितलं होतं नाही का जाधवनी की मी 9,000 कोटी दिले उद्धवजींना. ना उद्धवजींची चौकशी झाली, याची झाली, ज्याची काय 45 घरं बिरं जप्त केली वगैरे काय काय झालं. आता त्या घरांचं पुढे काय झालं त्यालाही क्लीन चिट मिळाली हे आपल्याला माहिती नाहीये, पण यामिनी जाधवला तिकीट मिळालंय आपल्या समोर मिळालं ना. हे मी जर आधी सांगितलं असतं ज्या दिवशी त्यांनी 9,000 कोटीचा आरोप केला त्या दिवशी, तुम्ही मला म्हणाल असतात काय फेकमफेक करतो रे, पण मिळालं नाही. यामिनी जाधवला तिकीट राव. सचिन वाझेचं जामीन एवढंच त्याचं खरं कंडिशन आहे, त्याला बाहेर यायचं आणि त्याच्याकरता त्याने अनिल देशमुखांवर अर्थातच डील झाल्याशिवाय तो काही करत नाही हे मला माहिती आहे. तो माय प्रॉमिस देईपर्यंत त्याची बातमी चालत होती टीव्हीवर. मी ज्या क्षणी त्याला म्हटलं ठीक आहे बाबा देतो 5 लाख रुपये, त्या क्षणी बातमी थांबली ना. तो बातम्या निर्माण पण करू शकतो, केल्यात त्यांनी, खूप केल्यात. तो वेगळा इतिहास आहे. आता 23 मिनिटं 32 सेकंद 34 सेकंद झालेत, त्यामुळे आज इथेच थांबतो. पण एवढं लक्षात ठेवा की सचिन वाझे जे बोललायत ते कोणाच्या तरी प्रॉमिसरी नोट नंतर हमी दिल्यानंतर त्याचा जामीन करण्याबाबत, बाकी मी जे बोललो आमदार उमेदवारी वगैरे ते माझं एक काय म्हणतात हे होतं, लावणं होतं, टेबल न्यूज होती. तसं होईल का नाही होईल तर फारच एक्सपोज होतील लोक, करतील पण निर्लज्ज आहेत ते पण करतील. पण हे डील झालाय आणि त्यानंतरच सचिन वाझे हे या प्रकारे अचानक, इतके दिवस मौनी बाबा झालेला सचिन वाझे अचानक बोलतो, त्याला तशी संधी दिली जाते. तो केव्हा कुठून कुठे जाणार हे न्यूज चॅनलवाल्यांना कळवलं जातं, त्याला काय विचारायचं बरोबर बघा तुम्ही. तो सगळा दृश्य जर पाहिलीत ना त्याला विचारतात, त्यांचा पत्रकार आहे त्याच्यामध्ये, तो विचारतो की आणखीन कोणाची नावं तुम्ही फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात घेतलीत का. परत ह्या प्रकरणामध्ये फडणवीसाला आता तो एवढ्या वर्षांनी पत्र लिहितो की याची चौकशी करा आणि अनिल देशमुखच्या संदर्भात माझे हे आरोप आहेत, आणि जयंत पाटील पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत.
आता तुमच्यापुढे एक वेगळाच प्रश्न मी मांडतो आणि हा व्हिडिओ संपवतो की देवेंद्र फडणवीस, सचिन वाझे, अनिल देशमुख, जयंत पाटील, संजय राऊत, कारण त्यांनी पण सांगितलंय की हा तुरुंगातला प्रवक्ता आहे भारतीय जनता पक्षाचा फडणवीसांचा, आणि प्रवीण दरेकर, या चौघांनी या विषयावर आपली हे व्यक्त केली आहे. तुमचा विश्वास कोणावर आहे? त्याप्रमाणे या प्रकरणाचा तुम्ही विचार करणार हे मला माहिती आहे. मला जी माहिती होती ती मी सांगितली. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.